श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलं आजचं कथा चिंतन क्रमांक 673. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये चित्रकूट पर्वतावरती प्रभू रामचंद्रांशी संवाद करून या समर्पणाच्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर शोधण्याचा जो एक प्रयत्न चालू होता, त्याचं चिंतन वेगवेगळ्या विचार प्रवाहातून पाहत होतो. प्रभू रामचंद्रांनी मुनी वसिष्ठांना, आपल्या कुलगुरूंना विनंती केली होती की प्रभू, आपणच आता या प्रश्नामध्ये काहीतरी मार्ग काढा. सर्व लोकांना इथं येऊन खूप दिवस झालेत. सर्वांना होत असलेले हे शारीरिक कष्ट मला पाहवत नाही. त्यामुळे स्वामी उचित होई सोई की जिय नाथा, हित सब ही कर रव रे हाथा. असं म्हणून प्रभू रामचंद्रांनी मुनी वसिष्ठांना विनंती केली. वसिष्ठांनी या सर्व प्रजेला, रामा, तुझ्या समवेत राहण्याचा जो सुख आहे, जो आनंद आहे, तो आनंद आपल्या घरामध्ये देखील त्यांना प्राप्त होत नाही. किंबहुना ज्याला तू सोडून आपलं घर प्रिय वाटेल, त्यावरती विधाता प्रतिकूलच झाला आहे असं समजावं. असा अतिशय सुंदर संवाद मुनी वसिष्ठ आणि प्रभू रामचंद्रांचा होतो. मुनी वसिष्ठ प्रभू रामचंद्रांना म्हणतात की आपण अंतर्यामी आहात, सर्व प्राणाचे प्राण आहात, सुखाचे सुख आहात, प्रत्येकाच्या हृदयातला भाव आपण जाणता. परंतु आपण जो प्रश्न उपस्थित केलाय प्रभू, थोड्याच वेळामध्ये आश्रमामध्ये आपण यावं, आपण यावरती विचार विनिमय करूयात. असं म्हणून मुनी वसिष्ठांनी जाऊन राजा जनकाला विनंती केली की ह्या प्रश्नामध्ये आता केवळ आपणच काहीतरी तोडगा काढू शकता. महाराज अब कीजिए सोई, सब कर धर्म सहित हित होई. अशा रीतीने मुनी वसिष्ठांनी राजा जनकाला हे अत्यंत मनःपूर्वक निवेदन केलं. परंतु राजा जनक आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या या ज्ञान आणि वैराग्याच्या सीमा पाहून अत्यंत स्तंभित झाला. जणू काही त्या ज्ञान वैराग्याला वैराग्य यावं अशी त्याची अवस्था झाली. मनात विचार करू लागला की आपण इथं चित्रकूटवरती येऊन कदाचित उचितच केलं नाही, कारण आपल्याला जर प्रभू रामचंद्रांनी वनात राहावं असा निर्णय द्यायचा असेल तर त्याची किंमत आहे राजा दशरथासारखं प्राण देणं. आणि जर ते आपल्याला शक्य नसेल तर आपण भरताला कुठल्या तोंडाने सांगायचं की तू रामापासून लांब राहून अयोध्येमध्ये राजगादी सांभाळ. राजा जनकाच्या अंतःकरणामध्ये व्याकुळता निर्माण झाली आणि म्हणून ते भरतजींच्याकडे आले. भरतजींना त्यांनी निवेदन केलं की भरत, प्रभू रामचंद्रांचा संकोची स्वभाव, त्यांचं हे सत्य आचरण आणि त्यामुळे ते सर्वांसाठी अनेक कष्ट सहन करतायत. तेव्हा तुम्हीच मला आता आज्ञा द्या की मी प्रभू रामचंद्रांच्या समोर काय निवेदन करावं. अशा रीतीने हा संवाद आता भरतापर्यंत आलेला आहे. इथून पुढील कथा प्रवाह गोस्वामी गाऊ लागतात. सुनीतन पुलकी नयन भरी बारी, बोले भरतु धीर धरी भारी. प्रभु प्रिय पूज्य पिता समापू, कुलगुरु समहित मायन बापू. कौशिकादि मुनि सचिव समाजू, ज्ञान अम्बुनिधि आपुनु आजू. शिशु सेवकु आयसु अनुगामी, जानी मोहि सिख
देईय स्वामी। एहि समाज थल बूझब राउर, मौन मलिन मैं बोलब बाउर। छोटे बदन कहूँ बड़ी बाता, क्षम बतात लखी बाम विधाता। आगम निगम प्रसिद्ध पुराना, सेवा धर्म कठिन जगु जाना। स्वामी धर्म स्वार्थ ही विरोधु, बैरु अंध प्रेमहीन प्रबोधु। राखी राम रुख धर्म व्रतु, पराधीन मोहि जानी। सखे सम्मत सर्वहित, करिय प्रेम पहचानि। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, या चित्रकूट पर्वतावरती हा प्रेमाचा संवाद सर्वप्रथम प्रभू रामचंद्र आणि वसिष्ठांच्या मध्ये झाला. तत्पश्चात वसिष्ठ आणि राजा जनकामध्ये झाला आणि त्यानंतर राजा जनक आणि भरत यांच्यामध्ये हा संवाद सुरू आहे. आपण जर या तिन्ही दोह्यांचा एक सामायिक धागा शोधून काढला या तिन्ही संवादांमधला, तर आता चौपाया गात असतानाच श्री महाराजांच्या कृपेने मला एक सामायिक दुवा या तिघांच्या संवादामध्ये दिसू लागला. बघा, जेव्हा प्रभू रामचंद्रांनी मुनी वसिष्ठांना विनंती केली, त्यावेळेला वसिष्ठ मुनी देखील अत्यंत पुलकित झालेले आहेत. मुनी पुलके लखिसीलु सुभाऊ. प्रभू रामचंद्रांचा संवाद ऐकताच मुनी वसिष्ठांचं हे मन पुलकित झालंय, अंग रोमांचित झालंय. तेच मुनी वसिष्ठ जेव्हा राजा जनकाशी संवाद करतात तेव्हा देखील त्यांची तीच अवस्था झालेली आहे. सुची मुनी बचन जनक अनुरागे, लखी गती ज्ञानु बिरागु बिरागे. त्यांचं मन देखील प्रेममग्न झालं. त्यांची दशा पाहून ज्ञान आणि वैराग्याला देखील वैराग्य आलं. आणि आता तोच संवाद राजा जनक भरतजींशी करतायत आणि भरताची देखील तीच अवस्था. सुनितन पुलकी नयन भरी बारी, बोले भरतु धीर धरी भारी. भरतजी जेव्हा राजा जनकाची ही विनंती ऐकतायत की आपण मला आज्ञा द्या, त्याप्रमाणे मी प्रभू रामचंद्रांना निवेदन करतो, आणि हे शब्द ऐकताच भरतजी पुलकित झालेले. त्यांच्या शरीरात या आलेल्या रोमांच्यामुळे नेत्रामध्ये पाणी दाटून आलंय, कंठ गहिवरून आलेला आहे आणि मोठं धैर्य धारण करून ते राजा जनकाशी संवाद करत आहेत. सज्जनो, ही काय अवस्था आहे नेमकी की संवाद हा अत्यंत कमी शब्दांचा आहे, परंतु हे कमी शब्द देखील समोरच्या व्यक्तीच्या हृदयामध्ये एक विलक्षण आर्तता निर्माण करतात. समर्थांच्या दासबोधाची आठवण येते, ज्यामध्ये समर्थांनी या वाणीचं जे स्थित्यंतर परेपासून ते वैखरीपर्यंत होतं, याचं जे सुंदर आपल्याला रूपक सांगितलेलं आहे की ज्याची परावाणी ते वैखरीपर्यंत कुठेही वाणीच्या असलेल्या या प्रवाहाला अहंकाराचा स्पर्श होत नाही, बुद्धीचा स्पर्श होत नाही, तीच वाणी अशी समोरच्याच्या हृदयामध्ये विलक्षण स्थित्यंतर निर्माण करून जाते. आपण संसारामध्ये देखील बघतो, अनेक लोक प्रेमाच्या आणाभाका घेतात खरं,
परंतु जिथं आपल्या स्वतःचा स्वार्थ येतो त्या ठिकाणी मात्र ते प्रेम ते आपोआप विसरून जातात. याचं कारण सज्जनो, आमच्या या परावाणीतून निघणाऱ्या तंतूंना आम्ही आपल्या बुद्धिरूपी स्वार्थातून न्याहाळत असतो. कुठं आपल्या अहंकाराला ती ठेच लागत नाही ना, अशा रूपाने ती वाणी आपली या वेगवेगळ्या गोष्टींना स्पर्श करून वैखरीतून व्यक्त होत असते. आणि त्यामुळं वाणी आणि हृदयाचा संबंध संपून जातो. केवळ आपली वाणी बुद्धीच्या आधाराने अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा दयाळ पावे हरी, अशा पद्धतीने शब्दोच्चार करत राहते खरं. आणि त्यामुळं ती वाणी ना समोरच्याच्या हृदयामध्ये तो प्रेमभाव जागृत करू शकते, ना त्या वाणीमध्ये या असलेल्या स्वार्थाच्या गोष्टींची तिलांजली देण्याचं सामर्थ्य असतं. इथं संवाद प्रभू रामचंद्र ते वसिष्ठ, वसिष्ठ ते राजा जनक आणि राजा जनक ते भरत अशा पद्धतीने झालेला आहे. जरी हे 4 वेगवेगळे व्यक्तिमत्व असले तरी मला असं गुरुकृपेने वाटतं की परा म्हणजे प्रभू रामचंद्र आहेत. या परावाणीमधून निघालेला हा संवाद की मुनी वसिष्ठ, आपण काहीतरी यावरती तोडगा काढा. तो संवाद वसिष्ठांपर्यंत येतोय, म्हणजे पश्यंतीपर्यंत येतोय. पश्यंती याचा अर्थ पाहणे. जे वसिष्ठ अंतर्बाह्य पाहू शकत होते ते आपल्या स्वतःला देखील अनुभवतायत. समोर भरत आणि रामाचं प्रेम देखील अनुभवतायत. आणि त्यामुळं पश्यंती रूपी वसिष्ठ या सर्वांचं अवलोकन करून असा विचार करतात की या वाणीला, या प्रवाहाला, या प्रभू रामचंद्रांच्याकडून आलेल्या या संवेदनेला मी स्पर्श न करता जसंच्या तसं त्याला मध्यमेकडे पाठवावं. मध्यमा याचं स्थान कंठामध्ये आहे. कंठ हे प्रेमाचं प्रतीक आहे सज्जनहो. आपण बघतो ना की अनेकदा आपल्या अत्यंत स्वकीयांच्या विरहामध्ये आपला कंठ दाटून येतो. ते प्रेम तिथं निर्माण होतं. संत जनार्दन स्वामींचा एक तो विलक्षण अभंग मला अत्यंत प्रिय असलेला, कंठी राहो नाम, मुखी राहो नाम नाही, वैखरी राहो नाम नाही, तर ते नाम कंठाच्या ठिकाणी राहू दे, कारण ते माझ्यासाठी अत्यंत प्रेमाचं स्थान आहे. त्या कंठामध्ये ती मध्यमा जी एका बाजूला परापश्यंती आणि दुसऱ्या बाजूला वैखरी या आधाराने जोडते, त्याप्रमाणे राजा जनक हा प्रभू रामचंद्र वसिष्ठ आणि इकडं भरत यांच्यामधला मध्य, अशा रीतीने राजा जनकाचं स्थान, हे प्रेमाचं स्थान, हे या मध्यमेचं आहे. तो खऱ्या अर्थाने मध्यस्थ आहे. तर भरत हे वैखरीचं स्वरूप आहे. या वैखरीच्या आधाराने ज्या पद्धतीने भरतजीत स्वतः एके ठिकाणी दोह्यामध्ये म्हटलेत की राजा कसा असावा, तर तो मुखासारखा असला पाहिजे. जे मुख सर्व अन्नाला व्यवस्थित चावून संपूर्ण शरीराचं पोषण करतं, त्याप्रमाणे भरत हे या समस्त संत समाजाला, या परमार्थाला, या वैराग्य रूपी पोषक तत्वांच्या आधाराने या समस्त परमार्थाचं पोषण करणारे आहेत. भरत हे वैखरीचं स्थान आहे. आणि त्यामुळे या 4 वाणी आहेत जणू काही. आणि या सगळ्यांच्या मधून ही प्रभू रामचंद्रांची संवेदना वाहतीये, ज्याला कुठेही अहंकाराचा स्पर्श नाही. आणि त्यामुळं प्रत्येक किनाऱ्यावरती, प्रत्येक स्थानावरती ती एकसारखीच संवेदना सर्वांना देऊन जाते. जी संवेदना प्रभू रामचंद्रांना, तीच वसिष्ठांना, तीच राजा जनकाला, तीच भरताला मिळालेली आहे. सुनीतन पुलकी नयन भरी बारी. डोळ्यामध्ये अश्रू दाटून आले आणि बोले भरतु धीर धरी भारी. वैखरी रूप भरत
इथं आपल्या भावनांना व्यक्त करण्यासाठी अत्यंत धैर्य धारण करतायत. जणू काही शब्द त्या परावाणीच्या जवळपासच कुठेतरी घुटमळत असावेत. त्या शब्दांना परेपासून वैखरीपर्यंत येण्याचा देखील संकोच भरतजींच्या हृदयामध्ये होत असावा. कसं बसं धैर्य धारण करून या शब्दांच्या प्रवाहाला भरतजी गती देत आहेत. सज्जनो, रामायण आम्हाला काय शिकवतं? प्रपंचामध्ये विनयाने कसं राहायचं हे शिकवतं. बघा, समर्थ देखील आम्हाला जे शिकवतात की शब्द निवडून बोलावे. प्रपंचामध्ये एखादा प्रसंग घडल्यानंतर आम्ही कुठल्याही शब्दाचा मागचा पुढचा विचार न करता किती सहजपणे पटकन व्यक्त होऊन जात असतो. आम्हाला जर आमच्या शब्दांवरती थोडासा विचार करता आला तर आमच्या वाणीला एक स्वाभाविक धीमेपणा येईल, आमच्या वाणीला एक स्वाभाविक मधुरता येईल. आमच्या वाणीतला प्रत्येक शब्द हा समोरच्याच्या हृदयाला अत्यंत माधुर्यच प्रदान करेल. शब्द हे खऱ्या अर्थाने एक खूप मोठं शस्त्रच आहे सज्जनो. त्यामुळे जसं शस्त्र चालवताना समोरचा मनुष्य अनेक वेळा विचार करतो, त्याप्रमाणे आपल्या या शब्दरूपी शस्त्राला देखील आपण विवेकाच्या आधारानेच वापरायला शिकलं पाहिजे. बोले भरतु धीर धरी भारी. आणि काय म्हणतायत ते? प्रभु प्रिय पूज्य पिता सम आपू, कुल गुरु समहित मायन बापू, कौशिकादि मुनि सचिव समाजू, ज्ञान अंबु निधि आपुनु आजू. भरतजी आपल्या स्वतःच जणू काही हा असलेला एक खूप मोठा प्रपंच आपल्या अवतीभोवती पाहतायत. बघा, मनुष्य जोपर्यंत आपल्या चार भिंतीमध्ये राहणाऱ्या लोकांनाच केवळ आपलं मानून जगत असतो, तेव्हा त्याला या विश्वामध्ये आपला आणि परक्याचा हा भाव अत्यंत तीव्रतेने सांभाळता येतो. परंतु भरतजींसाठी आता हे जणू विश्वच संपूर्णपणे आपलं कुटुंब झालंय. अन्यथा जर भरतामध्ये हा आपला आणि परका हा जर भाव असता तर भरतजींनी हा एवढा मोठा व्याप मांडला असता का हो? एवढ्या सर्व आपल्या अयोध्यावासियांना ज्यांना ज्यांना यायचं आहे त्या सर्वांना ते घेऊन चित्रकूटापर्यंत पोहोचू शकले असते का? संत हा कधीच स्वतः एकटा जगू शकत नाही. त्याचं समस्त विश्व हेच कुटुंब असतं. आणि त्यामुळं संताबरोबर कोणी यायचं ह्याचा निर्णय संत करत नाही, त्याच्याबरोबर येणारे व्यक्ती ठरवतात त्यांच्या प्रबळ इच्छेनुसार की मला जायचंच आहे. श्री महाराज कधी एकटे जेवायला बसले आहेत असं त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये कधी घडलं नाही. नेहमी 5-25 लोकांच्या समवेतच श्री महाराज जेवलेले आहेत. बघा, आता काशी यात्रेला जायचं तर किती लोकांनी यावं? त्या काळामध्ये इंग्रज सरकारच्या जमान्यात जेव्हा दळणवळणाची साधनं नव्हती, जेव्हा या परतंत्रामध्ये मनुष्याला एका प्राण्यासारखं या गुलामगिरीमध्ये वागवलं जायचं, जिथं अन्नाला देखील माणसाच्या प्राणापेक्षा जास्त किंमत होती, अशा काळामध्ये महाराज 5-50 नाही तर 100-200 लोक घेऊन काशी यात्रेला जायचे. बरं, काही पैसा अडका भरपूर असायचा का जवळ? काही नाही. रामाची इच्छा आणि श्री महाराजांच्या बरोबर असलेल्या प्रत्येक व्यक्तीला शरीर त्याचं पोटभर रक्षण करून आणि त्याला सर्व प्रकारच्या व्यवस्थेमध्ये ठेवून त्याची अत्यंत आनंदाने काशी यात्रा श्री महाराज घडवून आणायचे. सांगायचा उद्देश असा आहे की संतासाठी हे सर्व वसुधैव कुटुंबकम झालेलं असतं. आणि त्यामुळे तिथं नात्यांचे संदर्भ देखील बदलून जातात. भरतजींचे नात्याचे संदर्भ किती सुंदर झालेले आहेत. प्रभु प्रिय पूज्य पिता सम आपू.
राजा जनक, माझ्या देहाचे जे वडील होते राजा दशरथ, यांचं निधन झालंय, परंतु आता त्या पित्याची जागेवरती त्यांच्या इतके आदर देणारे जर दुसरे कोणी व्यक्तित्व माझ्यासाठी असेल तर ते आपण आहात. आणि माझे कुलगुरू वसिष्ठ हे तर माझ्या आई वडिलांपेक्षा देखील माझे हितैषी आहेत. आणि खरंय, कारण जर मुनी वसिष्ठांनी भरताला अयोध्येमध्ये सांगितलं असतं की भरता, चित्रकूटवर आपण जायचं नाही, तू माझ्या आज्ञेचं उल्लंघन करू नकोस, परंतु भरताच्या अंतरंगाचा भाव मुनी वसिष्ठांनी किती प्रेमाने स्वीकारला आणि भरताला चित्रकूटवरती जाण्याची जी आज्ञा दिली. आणि त्यामुळं कैकेयी, जिने अत्यंत कुटिलतेने या भरताला राज्य मिळवण्याच्या निमित्ताने एवढा मोठा या अयोध्येमध्ये घाला घातला, जे राजा दशरथ भरताला न भेटताच स्वर्गवासी झाले, त्या आईवडिलांपेक्षा मुनी वसिष्ठ हे भरतजींना आपले अधिक हितैषी वाटतायत. इथं विश्वामित्र आणि इत्यादी सर्व मुनींचा आणि मंत्र्यांचा समाज आहे. एका संतासाठी नातेवाईक कोण आहेत? जेव्हा श्री महाराज लहानपणीच आपल्या घरातून बाहेर पडले, तेव्हा जेव्हा तुकामाईंच्याकडे ते अध्ययन करत असतील, साधन करत असतील, तेव्हा त्यांच्या समवेत असलेली मंडळीच त्यांचे मोठे भाऊ, धाकटे भाऊ झाले असतील. श्री महाराज ज्यांच्याकडे गेले त्यांच्यामध्ये त्यांनी आपल्या गीतामाईलाच पाहिलं असेल. आणि त्यामुळं संतांसाठी हा सर्व संत समाज हाच त्यांचा हितैषी होतो. त्यांचे नाते संबंध त्यांच्याशी जोडले जातात. आणि का नसावे? विश्वामित्रांसारखा अधिकारी मुनी जर कोणी आपला नातलग या रूपाने मानत असेल तर त्यामध्ये ज्याने त्याचं नातं मानलं आहे त्याचं केवढं मोठेपण आहे. जेव्हा आपण आपल्या श्री महाराजांना आपल्या घराचे प्रमुख म्हणतो, तेव्हा खरं तर आपण आपलीच किंमत खूप उंचावून नेत असतो, कारण आपल्या घराचे स्वामी श्री महाराज आहेत. म्हणजे मी त्यांचा मानसपुत्र झालो. आणि मग माझं वागणं, माझं बोलणं हे सगळं माझ्या वडिलांना शोभेल अशा पद्धतीने, म्हणजे मला किती उच्च आचरण करायला हवं, होय की नाही? आणि त्यामुळं संत हे सहजतेने हे नातं स्वीकारतायत. विश्वामित्र मुनी हे सर्वजण माझ्या समाजामधले आहेत. आणि हो, आज शिकवण देण्यासाठी संपूर्ण ज्ञानाचा समुद्रच राजा जनकांच्या रूपाने या चित्रकूटावरती येऊन दाखल झालेला आहे. मला आता ज्ञानार्जनासाठी कुठं जायची गरज नाही. प्रत्यक्ष चालतं बोलतं धर्माचं स्वरूप आपल्या रूपाने आज इथं चित्रकूटावरती उपस्थित आहे. भरताने जणू काही आपला हा सर्व समाज, त्याच्याशी असलेला आपले नाते संबंध या 4 चरणांमधून राजा जनकांना सांगितलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये हे प्रभू, आपण मला विचारत आहात, सिसुसेवकुआ यसु अनुगामी जानी मोहि सिख देय स्वामी. खरं तर मी आपला बालक, आपला सेवक आहे. आपणच मला आज्ञाधारी बालक या रूपाने समजून शिकवण द्यावी, अशी खरी परिस्थिती आहे. परंतु आपल्या या मनाची उदारता आहे की आपण मला प्रभू रामचंद्रांच्यासाठी माझ्या मनातला निरोप देण्याचं स्वातंत्र्य देत आहात. बघा केवढा मोठी घटिका आहे ही चित्रकूट पर्वत. त्यामध्ये ही एवढी मोठी धर्मसभा, जे राजा जनक आणि मुनी वसिष्ठ या धर्मसभेच्या मध्ये भरताच्या मताला केवढं मोठं स्वातंत्र्य देत आहेत की तू आम्हाला सांग, आम्ही त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांना आज्ञा देतो. आणि त्यामुळे भरत म्हणतायत की अशा प्रसंगी आपण मला हे एवढं मोठं महत्व दिलं, या उपरांत जर मी मौन धरून राहिलो आणि खरं तर अशा
आपल्यासारख्या सर्व ज्येष्ठांमध्ये माझ्यासारख्या बालकाने मौन धरून राहणंच उचित आहे. परंतु आपण मला वारंवार विचारत आहात, आणि जर या उपरांत मी बोललो नाही तर मी मलिन मनाचा आहे. अशा पद्धतीने मी या सर्व संत समाजामध्ये ओळखला जाईन. बऱ्याचदा मनुष्याचं मौन हे एकतर अज्ञानातून येतं किंवा त्याच्या अहंकारातून येतं, आणि दोन्हीही गोष्टी या संत समाजाच्या दृष्टीने मलिन आहेत. आपण बघतो समाजामध्ये देखील अनेक लोक मौन धारण करून असतात. समर्थांनी मौनाचं महत्व खूप सांगितलंय. मना रे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी. नसे राम त्या धाम सोडून द्यावे, सुखा लागे आरण्य सेवीत जावे. समर्थांनी देखील या मनाला जनामध्ये मौन्य मुद्रा धारण करायला सांगितली आहे. परंतु या मौन्य मुद्रेच्या आधाराने आपण बऱ्याचदा आपल्या अज्ञान आणि अहंकारालाच जणू काही जतन करत असतो. हे आपण आपल्या स्वतःच्या हृदयामध्ये उतरून बघितलं तर प्रामाणिकपणे आपल्याला दिसतं. त्यामुळं इथं मला काहीतरी बोललं पाहिजे, परंतु जर मी काही बोललो तर या संत समाजामध्ये बोलणं ही देखील एक खूप मोठी धृष्टता ठरेल. लहान तोंडी मोठा घास या न्यायाने आपल्या समोर मी काही बोलणं हे देखील उचित ठरणार नाही. भरत आपल्या अंतरंगातली ही द्विधा मनस्थिती राजा जनकांच्या समोर ठेवतायत आणि म्हणतायत की तरी देखील विधाता माझ्यावरती प्रतिकूल झाला आहे असं समजून मी केवळ माझ्या मनातला भाव आपल्या समोर थोडक्यामध्ये राजा जनक ठेवतो. आपण माझ्या या वचनांची दृष्टता अत्यंत मोठ्या मनाने क्षमा करावी. प्रभो, आगम निगम प्रसिद्ध पुराणा, वेद शास्त्र पुराण या सर्वांनी ज्या वचनाला अत्यंत प्रामाणिकतेने संमती दिलेली आहे ती संमती आहे सेवा धर्माविषयी. आपल्या प्रभूंची सेवा, भगवंताची सेवा, आपल्या गुरूंची सेवा. खरं तर सेवा धर्म हा वरवर पाहता अत्यंत साधा सोपा वाटू शकतो. जेव्हा आपण सेवा ही गोष्ट नोकरी या रूपाने करतो तेव्हा ती खरं तर सेवा राहतच नाही, तो आपला व्यवहार होऊन जातो. एखादा शिष्य देखील आपल्या गुरुची सेवा काहीतरी सिद्धी मिळावी, ज्ञान मिळावं या अपेक्षेने करत असेल तरी देखील ती सेवा राहत नाही. गुरुचे चरण आपण केवळ सेवन करत राहावेत, त्यांच्या आज्ञेमध्ये आपण आपलं जीवन व्यतीत करावं, त्यांच्या कार्यासाठी आपल्या देहाला झिजवावं आणि त्या बदली कशाचीही अपेक्षा आपण ठेवू नये. हाच खरं तर सेवा धर्म आहे. परंतु हा असा सेवा धर्म अत्यंत कठीण आहे. मी इथं प्रभू रामचंद्रांचा सेवक आहे आणि सेवकाला आपल्या स्वामींना आज्ञा देण्याची मोकळीक नसते. जो सेवक आपल्या स्वामींना आज्ञा देतो किंवा आपल्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी या उद्देशाने कोणाच्या तरी मार्फत आपल्या मनातली भावना पोचवतो, तो खरंच सेवा धर्मामध्ये जगतो का? कारण की या सेवा धर्माची गोष्ट अशी आहे, ती तलवारीच्या म्यानासारखी आहे. जसं तलवारीच्या म्यानामध्ये एकच तलवार बसू शकते, त्याप्रमाणे सेवा धर्मामध्ये एक तर केवळ आपल्या स्वामींची सेवा राहू शकते किंवा आपला निजस्वार्थ राहू शकतो. आणि या भरताचा निजस्वार्थ आहे की प्रभू रामचंद्रांनी अयोध्येमध्ये परत यावं, अयोध्येची राजगादी त्यांनी स्वीकारावी. पण त्याच वेळेला हा भरत जाणतो की त्याही पेक्षा भरताचं हित तर त्यामध्ये आहे की त्याने आपल्या स्वामींची
कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता तन मनाने अत्यंत निष्काम सेवा करावी. आणि त्यामुळे या तलवारीच्या म्यानीमध्ये जर मला सेवा धर्म ठेवायचा असेल तर मला माझ्या इच्छेची तिलांजली दिली पाहिजे. मला माझी इच्छा माझ्या प्रभूंच्या इच्छेमध्ये विसर्जित करून जगण्याची कला शिकलं पाहिजे. आणि जोपर्यंत माझी इच्छा जिवंत आहे तोपर्यंत प्रभूंच्या इच्छेशी मी माझी इच्छा नेहमीच तोलून मापून पाहणार. जोपर्यंत माझ्या इच्छेसारखं घडत आहे तोपर्यंत मला माझ्या प्रभूंच्या विषयी अत्यंत आनंद वाटणार. ज्या वेळेला माझ्या इच्छेच्या विरुद्ध घडेल त्यावेळेला माझ्या स्वामींच्या विषयी माझ्या मनामध्ये किंतु परंतु निर्माण होणार. यासाठी साधी गोष्ट एकच आहे की आपण त्यांचे शिष्य आहोत, आपण त्यांचे सेवक आहोत. अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या इच्छेलाच निर्माण होऊ द्यायचं नाही. तू जे करशील ते योग्य आहे, तू जे बोलशील ते योग्य आहे, तू जे सांगशील ते योग्य आहे. तुझा आदेश हेच माझ्यासाठी माझं सर्वस्व आहे. आणि हा खरा स्वामी धर्म आहे. त्यामुळे या भरताला काय वाटतं असं विचारलाल तर हा एक प्रकारे माझ्या स्वामी धर्मामध्ये मी केलेला विच्छेद असेल. हा भरत मौन आहे. या भरताला इच्छा नावाची आता गोष्टच नाही. त्यामुळं मी पराधीन आहे असं समजून हे राजा आपणच आता प्रभू रामचंद्रांशी जाऊन संवाद करावा. त्यांची रुची कशामध्ये आहे, कारण ते स्वतः सत्यव्रती आहेत, ते धर्मपरायण आहेत. आणि त्यामुळं या दोघांच्या आधाराने त्यांची इच्छा ज्याच्यामध्ये आहे तो कल आपण ओळखावा आणि त्या दृष्टीने ती इच्छाच सर्वांसाठी अत्यंत हितकारक आहे हे समजून आपण योग्य तो तिथं निवाडा करावा. या पलीकडे या भरताला आपणास काहीच सांगावयाचं नाही. अशा रीतीने भरत आपल्या अंतरंगातला या सेवा धर्माचा परमशुद्ध भाव राजा जनकाच्या समोर व्यक्त करतोय. सज्जन हो, यातील पुढील कथाभाग आपण आता उद्याच्या कथाचिंतन प्रवाहामध्ये पाहूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.